श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सगळे? नेहमी असेच मस्त आणि आनंदी राहा. आपल्या सर्व स्वामी भक्तांना येणाऱ्या 20 मार्चला स्वामी प्रकट दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आपल्या स्वामी प्रकट दिना दिवशी आपल्याला कोणती सेवा करावी आणि स्वामींचा नामजप किंवा मंत्रोच्चार कसा करावा, तो कोणता करावा, आपल्याला त्या दिवशी जास्तीत जास्त कशी सेवा करता येईल, त्यामुळे आपल्यांवर स्वामींची कृपा सदैव राहते. प्रकट दिना दिवशी आपल्याला स्वामींकडे ही एक प्रार्थना मनापासून नक्की करावी. चला तर मग हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटते. आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी खालील बेल आयकॉनवरती क्लिक करून सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. येत्या 20 मार्चला आपल्या स्वामींचा प्रकट दिन आहे, जो कसा असावा. प्रत्येक स्वामी भक्तांनी त्या दिवशी तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही तुमच्याकडे स्वामींचा एखादा छोटीशी मूर्ती किंवा फोटो जो काय असेल, किंवा आपल्या आजूबाजूला स्वामींचा मठ असेल तिथे एक श्रीफळ घेऊन जायचं आहे. तो नारळ त्यांच्या चरणी अर्पण करून स्वामींना एक छोटीशी प्रार्थना करावी. सर्व स्वामी भक्तांनी आपल्या भावी आयुष्यासाठी किंवा आपल्या नातेवाईकांसाठी कशी प्रेरणादायी असेल यासाठी आपण पहिले वाक्य हे बोलावे. हे स्वामी माऊली, प्रचंड शक्तीनिशी माझ्या पाठीशी सदैव उभी राहा. स्वामी आई, तुमच्याशिवाय मला कोणीही नाही आहे. की जे काही कठीण प्रसंग माझ्या आयुष्यात येतात ना, त्या सर्व संकटांना मला सामोरे जाण्याची ताकद दे. माझ्यात ती ताकद निर्माण कर. आपण जे काही स्वामी महाराजांना मनापासून आणि निखळ श्रद्धेने जेव्हा बोलू, तेव्हा तो आवाज आपल्या स्वामींपर्यंत लगेच पोचतो. स्वामी, तुम्ही जे काही मला सुंदर डोळे दिले आहेत, त्या सुंदर डोळ्यांनी मी हे सुंदर आयुष्य जग बघू शकतो. या सुंदर डोळ्यांनी मला लोकांचं आयुष्य चांगलं होताना देखील बघण्याची ताकद माझ्यामध्ये द्या. ती क्षमता माझ्यामध्ये निर्माण करा. स्वामी, तुम्ही जसं माझं कल्याण रक्षण करताय, तसेच माझ्या परिवाराचे, माझ्या नातेवाईकांचं, माझ्या आजूबाजूच्या मित्र परिवाराचं सगळ्यांचं सुद्धा कल्याण करा, रक्षण करा. स्वामी, तुम्ही हे जे काही दोन्ही हात दिले आहेत, त्या हातांनी जेवढे काही चांगले सत्कर्म करता येतील ती प्रचंड ताकद मला या हातामध्ये द्या. स्वामी, या हातांमध्ये एवढी ताकद द्या की एवढे सत्कर्म होतील, तेवढे चांगल्या सत्कर्माची गिनती माझ्याकडे राहिली नाही पाहिजे. स्वामी, फक्त एवढी ताकद माझ्यामध्ये द्या. अशी आपल्याला स्वामींकडे हात जोडून विनंती प्रार्थना करायची आहे. जेव्हा आपण स्वामींकडे पूर्ण श्रद्धेने हात जोडून प्रार्थना करतो, तेव्हा स्वामी आपल्याला काही लाख पटीने भरभरून देतात. स्वामी आपल्याला आपल्या आयुष्याचे कल्याण करत असतात. ही स्वामींच्यानी आपण प्रार्थना करायची आहे आणि मनोभावे स्वामींचा प्रकट दिन साजरा करायचा आहे. प्रकट दिना दिवशी आपल्याला स्वामींची जास्तीत जास्त मंत्रोच्चार करायचा आहे. श्री स्वामी समर्थ असा नामजप 108 वेळा केल्यास उत्तम. जर काही नाही शक्य झाल्यास आपण 1 वेळा नामजप केले तरी चालेल. स्वामींची सेवा आपल्याला जेवढी जास्त होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलवरती एक लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ सर्वांना.